स्वाध्याय इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास भाग 2. आपण असे घडलो. पाठ क्रमांक 5. मानवाची वाटचाल. आपण सर्वप्रथम थोडक्यात पाठ आशय जाणून घेऊया. आपण मागील पाठात बघितले की एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला. आदिमानव ते प्रगत बुद्धीचा आधुनिक मानव अशी मानवाच्या विकासाची वाटचाल झाली आहे. आपण सर्वप्रथम मानवी विकासाच्या उत्क्रांतीचे टप्पे बघणार आहोत. उत्क्रांतीच्या टप्प्यात सर्वप्रथम येते ते म्हणजे कुशल मानव. त्यालाच होमो हॅबिलिस असेही नाव आहे. मग याचे अवशेष कुठे सापडले? तर लुई लुकी या शास्त्रज्ञाला आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या देशांमध्ये सापडले. या माणसाची जीवन पद्धती कशी होती किंवा वैशिष्ट्य काय होते हे आपण जाणून घेऊया. तर कुशल मानव हा हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव. पाठीच्या कण्याला किंचित बाक होता. 2 पायांवर उभा राहून चालू शकत असे. मेंदू एप वानरापेक्षा मोठा होता. छोटी हत्यारे निर्माण केली. पक्ष्यांची अंडी, फळे, कंदमुळे आणि प्राण्यांचे कच्चे मांस हा आहार होता. उत्क्रांतीच्या टप्प्यातील दुसरा मानव म्हणजे ताठ कण्याचा मानव. यालाच नाव ठेवलेलं आहे होमो इरेक्टस. याचे अवशेष कुठे सापडले? तर आशिया, आफ्रिका, युरोप या खंडात सापडले. या मानवाची जीवन पद्धती कशी होती किंवा वैशिष्ट्य काय होती हे आपण जाणून घेऊया. तर अग्नीचा वापर हिममय वातावरणात करीत असे. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र माहीत नव्हते. हात कुऱ्हाडी सारखी हत्यारे बनवत असे. मेंदू कुशल मानवापेक्षा अधिक विकसित होता. मानवी विकासाच्या उत्क्रांतीतील तिसरा टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. त्यालाच म्हणता निअँडरथल मॅन. मग हे अवशेष कुठे सापडले? तर जर्मनीतील निअँडरथल येथे. आफ्रिकेतून आशिया आणि युरोपात ते नंतर स्थलांतर झाले. या मानवाची जीवन पद्धती आणि वैशिष्ट्य अशी होती: मेंदू अधिक विकसित, भाला, कुऱ्हाड, टाचण्या इत्यादी अधिक प्रगत हत्यारे बनवली. गुहांमध्ये वास्तव्य, अग्नी निर्माण करण्याचे तंत्र अवगत होते. अन्न अग्नीवर भाजून खात असे. जुजबी आवाज काढून इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता हा मानव. दफना संबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते. म्हणजे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे यांसारख्या वस्तू पुरत असत. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत. उत्क्रांतीच्या टप्प्यातील पुढील मानव म्हणजे बुद्धिमान मानव. त्याला होमोसेपियन असे म्हणतात. त्याचबरोबर त्याला क्रोमॅनॉन मानव असेही म्हटले जाते. या मानवाचे अवशेष कोठे सापडले? तर या मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया व युरोप खंडात सापडले. या मानवाची जीवन पद्धती किंवा वैशिष्ट्य अशी आहेत: विचार करण्याची क्षमता विकसित झाली होती. स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. वस्तूंचे आकलन व मनातील भावनांना शब्दरूप देऊ शकत असे. निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे चित्रे काढू लागला. मानवी विकासाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील पुढचा मानव म्हणजे प्रगत बुद्धीचा आधुनिक मानव. यालाच होमो सेपियन सेपियन असे म्हटले जाते. या मानवाचे पृथ्वीवर सर्वत्र वास्तव्य आढळते. या मानवाची जीवन पद्धती वैशिष्ट्य अशी होती:
मेंदूची क्षमता व आकलन क्षमता विकसित होत गेली. पशुपालन व शेतीचे तंत्र विकसित केले होते. शेतीमुळे आहारात अन्नधान्याचे प्रमाण वाढले. कर्बोदकांचे वाढते प्रमाण व स्थिर जीवन यामुळे शरीरयष्टीत बदल झाला. कल्पकता, बुद्धिकौशल्य व हस्तकौशल्य यांच्या आधारे जीवन समृद्ध करण्याच्या प्रयत्नातून मानवी संस्कृतीचा उदय झाला. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. आता आपण पाठावर आधारित स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. होमो. आ. शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता, गुहांमध्ये. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. हातकुऱ्हाड कोणी बनवली? उत्तर. ताठ कण्याच्या मानवाने, त्यालाच आपण होमो इरेक्टस म्हणतो, त्याने हातकुऱ्हाड बनवली. आ. आनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर. माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्य इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात. या बाबींना आनुवंशिकता असे म्हणतात. प्रश्न तिसरा. पुढील विधानांची कारणे लिहा. अ. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. उत्तर. पुढील कारणांमुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. 1. आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही. 2. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही. आ. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. उत्तर. बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. हे स्वरयंत्र ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. त्याला लवचिक जीभही लाभली होती. त्यामुळे बुद्धिमान मानव विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. प्रश्न चौथा. पुढील शब्दकोडे सोडवा. बघा, एखादे शब्दकोडे सोडवताना आडवे शब्द आणि हुबे शब्द यांचा सहसंबंध आपल्याला तिथे प्रस्थापित करायचा असतो. मग आपण आता सर्वप्रथम आडव्या शब्दातील पहिले कोडे बघूया. पहिला प्रश्न आहे ताठ कण्याचा मानव. तेथे उत्तर येणार आहे होमो इरेक्टस. आता हो हा पहिला अक्षर झालेले आहे. आपण हुब्या शब्दांकडे वळूया. हुब्या शब्दांमध्ये पहिला प्रश्न आहे कुशल मानव. त्याचे नाव आहे हो वरून होमो हॅबिलियस. ओके. आता दुसरा आडवा शब्द बघूया. ताठ कण्याच्या माणसाला टिंबटिंब निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते, तर ते तंत्र आहे अग्नी. आपण आता आडव्या शब्दांकडे वळूया. आडव्या शब्दांमध्ये तिसरा प्रश्न विचारलेला आहे की शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले. त्याचे उत्तर आहे जर्मनी. मग हुबा शब्द नाही आहे, म्हणून मग आपण हुब्या शब्दाच्या चौथ्या आकड्याकडे वळूया. तिसऱ्या ठिकाणी शब्द दिलेला नाही किंवा प्रश्न दिलेला नाहीये. तर चौथा प्रश्न आहे कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब ह्या देशाच्या परिसरात मिळाला.
तर त्याचे उत्तर आहे केनिया. ओके. आता आपण 5वा हुबा शब्दाकडे वळूया, कारण आडव्या शब्दाकडे 4था आणि 5वा प्रश्न नाहीच दिलेला. तर 5वा हुबा शब्दासाठी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. ताठ कण्याचा मानव टिंबटिंब सारखी हत्यारे बनवत असे. त्याचे उत्तर आहे हातकुऱ्हाड. आता इकडे येऊया आपण 6व्या प्रश्नाकडे. 6वा हा सुद्धा हुब्या शब्दांमध्ये प्रश्न आहे की बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई. मग त्या माणसाला कोणत्या नावाने ओळखले जात होते? क्रोमॅनॉन. तो शब्द आपला तिथे झालेला. ओके. आता आपण 7व्या आडव्या शब्दाकडे वळूया. 7वा आडवा शब्द आहे बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे टिंबटिंब काढू लागला. त्याचे उत्तर आहे चित्रे. आता या ठिकाणी 7व्याच्या ठिकाणी आपल्याला हुबा शब्द नाहीये, बरोबर. मग आपण 8व्या शब्दाकडे वळूया. 8वा हुबा शब्द आहे की शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून टिंबटिंब साधत असावा. मग त्याचे उत्तर आहे संवाद, बरोबर. आता पुढे वळूया आपण 9व्या आडव्या शब्दाकडे. 9वा शब्द आहे टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान. त्याचे उत्तर येते सेपियन. आता आपण बघू इकडे 10वा शब्द आडवा. तर आपल्या 8व्या शब्दाचा द इथे आलेलाच आहे आणि प्रश्न विचारलेला आहे शक्तिमान मानवाने आपली हत्यारे टिंबटिंब पासून बनवली. तर त्याचे उत्तर आहे द वरून दगड. हे तुम्हाला माहीत आहे का? या सदरात आज आपण मानवाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. तर पृष्ठवंशीय वर्गातील, पृष्ठवंशीय म्हणजे ज्या सजीवांना पाठीचा कणा असतो, तर अशा ह्या पृष्ठवंशीय वर्गातील इतर प्राण्यांपेक्षा मानवाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्य काही बाबतीत वेगळी आहेत. या वैशिष्ट्यांमुळे तो इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. त्यातील काही प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत. मानवाला ताठ उभे राहणे शक्य झाले, त्यामुळे तो 2 पायांवर चालू लागला. इतर पृष्ठवंशीय प्राणी ताठ उभे राहू शकत नाहीत, त्यामुळे ते 4 पायांवर चालतात, बरोबर आहे की नाही. जसे गाय, हत्ती झाला, 4 पायांवर चालतात. मानव ताठ उभा राहून 2 पायांवर चालतो, त्यामुळे मूळच्या 4 पायांपैकी पुढच्या 2 पायांचा उपयोग त्याला हात म्हणून करता येऊ लागला. मानवाच्या हातांच्या पंजांची रचना इतर प्राण्यांच्या पुढच्या 2 पायांपेक्षा वेगळी झाली. मानवाला हाताचा अंगठा इतर 4 बोटांपुढे आणून 4ही बोटांपुढून आत बाहेर फिरवता येतो. बघा अंगठ्याचं किती महत्त्व आहे. त्यामुळे त्याला वस्तूंवर विविध रीतीने पक्की आणि लवचिक पकड घेता येते. या वैशिष्ट्यामुळे त्याला इतर प्राण्यांना करता न येणारी हस्तकौशल्याची कामे करता येतात, वस्तू घडवता येतात. म्हणूनच त्याला साधने, हत्यारे, अवजारे निर्माण करणारा प्राणी असे म्हटले जाते. त्या प्रमाणात जे इतर पृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांना हातांचा वापर करता येत नाही. हात म्हणजे त्यांचे पुढचे 2 पाय, बरोबर. त्यानंतर मानवाच्या मेंदूची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. तो इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करू शकतो. मानवाच्या चेहऱ्याच्या स्नायूंची रचना अशी आहे की तो मनातल्या भावना चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो. असे इतर प्राणी करू शकतात का रे? नाही. विविध ध्वनींचा उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त अशा स्वरयंत्राची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना तसेच लवचिक जीभ मानवाला लाभलेली आहे. परंतु मानवामध्ये असे स्वरयंत्र विकसित होऊन त्याला बोलता येण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा
लागला. अशी स्वरयंत्र, लवचिक जीभ इतर कुठल्याही प्राण्यांमध्ये आढळत नाही, म्हणून त्यांना बोलता येत नाही.